ह्या इडल्या बघा ना, किती मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आहेत. अतिशय हलक्या फुलक्या, अगदी कापसासारख्या मऊसूद ह्या इडल्या इतक्या भारी लागतात ना मंडळी. तुम्ही हाताने याला प्रेस करून बघितलं ना, तर असं वाटेल की जसं हातामध्ये आपण कापूस घेतलेला आहे. अशा सॉफ्ट ह्या इडल्या बनवून तयार होतात. ही इडली आज आपण बनवली फक्त रेशनिंगच्या तांदळापासून. इडलीचं पीठ तयार करत असताना कशामध्ये काय घालून हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे ना, हे ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोयीस्करपणे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वप्रथम इथं मी घेतलेला आहे 4 वाटी रेशनिंगचा तांदूळ. सुरुवातीला मी 4 वाटी तांदूळ मोजून स्वच्छ निसून वगैरे घेतला. ह्या तांदळामध्ये थोडेसे खडे माती वगैरे असण्याची शक्यता असते, त्यामुळे व्यवस्थित स्वच्छ साफ करून घ्यायचा आणि त्यानंतर मोजून घ्यायचा. आता ज्या वाटीने आपण रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने बरोबर 1 वाटी उडीद डाळ घेतली. हे दोन्हीही जिन्नस स्वच्छ धुवायचं. तांदूळ मी 3 ते 4 पाण्याने धुतलेले आहेत आणि डाळ एकच पाण्याने अगदी हलक्या हाताने धुवून घेतली. आता खूपदा आपण मेथी दाणे तांदळात भिजत घालतो, पण मेथी दाणे कधीही डाळीमध्ये भिजत घालायचे का तर तांदळातलं पाणी आपण टाकून देतो आणि डाळीतलं पाणीच आपण वाटण्यासाठी वापरतो. आणि मेथीचं जे पाणी असतं ना, त्यामुळे काय होतं ना, आपलं हे पीठ फर्मेंट व्हायला खूप छान मदत होते. हे जे मिश्रण आहे हे मी 5 ते 6 तासासाठी भिजवून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोहेसुद्धा आपल्याला डाळ तांदूळ ज्यावेळेस भिजायला घालतो त्यावेळेसच आपल्याला पोहेसुद्धा भिजवायचे. खूपदा आपण ज्यावेळेस आपल्याला बॅटर तयार करायचं असतं त्यावेळेस पोहे भिजत घालतो, पण असं करायचं नाही. जेवढे तास आपले डाळ तांदूळ भिजणार आहेत तेवढेच तास पोहेसुद्धा भिजवून घ्यायचे. हे डाळ तांदूळ मी 5 ते 6 तासासाठी भिजवून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे फारसा वेळ नसेल 4 तासामध्ये सुद्धा हे व्यवस्थित भिजलं जातं. आता सुरुवातीला इथे मी डाळ वाटून घेत आहे. डाळ वाटत असताना अगदी थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं. खूप जास्त पाणीसुद्धा घालायचं नाही. हे बघा, खूप असं हे रवाळ ठेवायचं नाही. छान असं स्मूथ हे वाटून घ्यायचं, जेणेकरून इडली आपली अगदी सॉफ्ट अशी तयार होते. हे बघा, तर याच पद्धतीने उरलेली सगळी डाळ मी इथे वाटून घेत आहे. डाळीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. डाळ एकदम अशी क्रीमसारखी वाटून घ्यायची, एकदम अशी हलकी फुलकी झाली पाहिजे. याच पद्धतीने मी पोहेसुद्धा वाटून घेणार आहे. बरं मंडळी, आज तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जरासुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा. आता इथे मी पोहे आणि डाळ वाटून घेतलेले आहे. याच पद्धतीने आपल्याला तांदूळसुद्धा वाटून घ्यायचे आहेत. तांदूळ आपण जेवढी डाळ आहे त्याच्या 4 पट तांदूळ घेतलेले आहेत. म्हणजेच 1 वाटी आपण उडीद डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने बरोबर 4 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळसुद्धा अगदी व्यवस्थित बारीक वाटायचा, अजिबात रवाळ वगैरे ठेवायचा नाही. छान असा स्मूथ वाटून घ्यायचा. आता हे सगळं मी मिश्रण वाटून घेतलेलं आहे. म्हणजेच डाळ तांदूळ पोहे सगळं वाटून घेतलं. त्यानंतर इथं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मंडळी, आपण खूपदा हे जे पीठ आहे ज्यावेळेस आपल्याला इडली डोसे ज्यावेळेस बनवायचे असेल त्यावेळेस आपण मीठ घालतो, पण आज इथं मी सुरुवातीलाच मीठ घालत आहे. त्याचं कारण असं आहे की वातावरणामध्ये ज्यावेळेस खूप जास्त थंडावा असतो त्यावेळेस पीठ जे आहे ते व्यवस्थित फर्मेंट होत नाही. त्यासाठी काय करायचं ना, ज्यावेळेस आपण हे बॅटर तयार करून घेतो त्यावेळेसच यामध्ये मीठ घालायचं आणि हे सगळं मिश्रण जे आहे हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. वाटलं असं तुम्ही हाताने जरी फेटून घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे. 10 ते 12 तासासाठी आपल्याला हे व्यवस्थित फर्मेंट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, संध्याकाळी 7 वाजता हे मी वाटून घेतलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता हे बघू शकता तुम्ही, अगदी हे पातेलं गच्च भरलं होतं. यामधलं थोडंसं बॅटर मी सुरुवातीला काढून घेतलं आणि याचे ना 2-3 डोसे मी बनवले होते. खूप मस्त डोसे झाले होते. पण याच्या आज आपण इडली बनवतो. याच बॅटरपासून तुम्ही अप्पे बनवू शकता, सेट डोसा बनवू शकता किंवा इडली बनवू शकता. पण इडलीसाठी हे जे बॅटर आहे ना ते अतिशय उत्तम असं तयार झालेलं आहे. मस्त हलकं फुलकं खूप सुंदर हे बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. डाळ तांदूळ कसं घ्यायचं हे तुम्हाला सांगितलं, शिवाय किती वेळ हे भिजवायचं आणि फर्मेंट किती वेळ करायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे.
आता इडलीचा जो कुकर आहे त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि ह्या सगळ्या ज्या प्लेट आहे ना यांना व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपल्या इडली ज्या आहेत ना ते अगदी व्यवस्थित निघतात, नाहीतर मग त्या भांड्याला चिटकून बसतात. आता इथं आपल्याला ना हे बॅटर यामध्ये घालायचं आहे. खूप जास्तसुद्धा घालायचं नाही आणि खूप थोडंसुद्धा नाही, मध्यम हे बॅटर घालायचं, म्हणजे इडली कशी व्यवस्थित तयार होते. नाहीतर जास्त बॅटर घातलं ना तर ती मग त्या भांड्याच्या बाहेर येते. तर यामध्ये आपण खाण्याचा सोडा वगैरे काहीही घातलेलं नाही. पीठ व्यवस्थित फर्मेंट करून घेतलं ना इडली व्यवस्थित सॉफ्ट तयार होते. आपल्याला यासाठी वेगळा सोडा वगैरे वापरण्याची गरज लागत नाही. सगळ्या प्लेटमध्ये मी हे इडलीचं बॅटर भरून घेतलेलं आहे. आता हे इडलीच्या कुकरमधलं पाणीसुद्धा व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये ह्या सगळ्या प्लेट ठेवून घ्यायच्या. आता इथं महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगते. खूप जणांच्या इडली ना ओलसर होतात. आता हे जे 3 होल आहेत ना ते खालच्या इडलीवर आले पाहिजेत, म्हणजे इडलीची जी स्टीम तयार होईल ना ती या होलमधून बाहेर पडते आणि आपण एकावर एक जर इडली ठेवल्या ना तर इडलीच्या खालीची वाफ तयार होते आणि त्याचं जे पाणी आहे ते खालच्या इडलीवर पडतं आणि इडली खूप जास्त ओलसर होते, मग ती खायलाच चांगली लागत नाही. आता हा इडलीचा जो कुकर आपण लावलेला आहे ना ही इडली आपल्याला एक 10 ते 12 मिनटासाठी व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे. खूप जण खूप जास्त वाफवतात तर खूप जण खूप कमी वाफवतात, तर असं करायचं नाही. आता इथं इडलीसोबत खाण्यासाठी मस्त अशी आज आपण चटणी बनवतो आहे. त्यासाठी इथं मी अर्धा नारळ घेतलेला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यानंतर मुठभर कोथिंबीर आणि तुम्ही जितपत तिखट खाता त्या अंदाजाने इथं हिरव्या मिरचीचा वापर करू शकता. मी एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या इथं वापरलेल्या आहेत. आता हे सगळं एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. चवीनुसार मीठ घालायचं आणि लागण तसं पाणी घालून ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. सुरुवातीला मी असंच वाटून घेतलं आणि त्यानंतर पाणी घातलं. हे बघा, आता ही जी चटणी आहे ना ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. तुम्हाला जर दाटसर आवडत असेल तर त्या अंदाजाने तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता, किंवा अशी पातळसर जर आवडत असेल तर अशा पद्धतीने बनवू शकता. आता यावर मस्त असा तडका घालायचा. बेसिक अगदी तडका होता. थोडंसं तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी घालायची, कढीपत्त्याची पानं घालायची आणि चुरचुरीत फोडणी या चटणीला द्यायची. मस्त लागते. सिंपल आहे पण चवीला अप्रतिम लागते. जरूर बनवून ट्राय करा. आता जोपर्यंत आपण चटणी तयार करत होतो एवढ्या वेळामध्ये आपली इडली परफेक्ट अशी वाफलेली आहे. इडली मी 10 ते 12 मिनटासाठी वाफवून घेतली. सुरुवातीला 10 मिनटासाठी मी गॅस चालू ठेवून ही इडली वाफवून घेतली. त्यानंतर गॅस बंद करून आहे अशीच कुकरमध्ये ठेवली आणि त्यानंतर मी काढून घेत आहे. असं केल्यामुळे काय होतं ना आहे त्या उष्णतेमध्ये ना इडली उरली जी म्हणजे राहते ना तीसुद्धा व्यवस्थित अशी स्टीम होते. तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट अशी ही इडली तयार आहे. खूप जणं कमी इडली वाफवतात, त्यामुळे काय होतं ना इडली मग ती खाताना ना अशी पिठळ लागते आणि खूप जास्त जर स्टीम केली ना तर इडली कडक होते. त्यामुळे एक मेजरमेंट लक्षात ठेवा. एक 10 ते 12 मिनटासाठीच आपल्याला इडली वाफवून घ्यायची. एवढ्या वेळेमध्ये अगदी परफेक्ट इडली वाफवून तयार होते. आता इथं याच पद्धतीने मी सगळ्या इडली काढून घेत आहे. आता इथे एक टिप तुम्हाला देते. जर इडली खूप जास्त चिटकत असेल तर यावर पाण्याचा शिंतोडा द्यायचा, किंवा चमचा जो आहे तो पाण्यामध्ये बुडवून एक इडली काढायची. अगदी क्लीन इडली निघते, अजिबात राडा पसारा होत नाही. तर यासोबत मस्त असं सांबर आणि चटणी मी बनवली होती. सांबरची रेसिपी जर हवी असेल तर कमेंट करा, किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर वडा सांबरची रेसिपी आहे ती तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हे सांबर बनवलेलं आहे. अगदी उडबी हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचं सांबर मिळतं ना अगदी त्या पद्धतीचं हे सांबर होतं. या सांबरचा रंग सुगंध खूप भारी येतो. त्यामुळे जरूर बनवा, खा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगा.